हॉट सीट या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। हिंगोलीचे खासदार सुभाष वानखेडे आपल्या सोबत आहेत। सुभाष वानखेडे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। वानखेडे साहेब, काय सांगाल? राहुल ब्रिगेडचे राजीव सातव आपल्या विरोधात निवडणूक लढवत आहेत। राजू सातवचं आव्हान माझ्या समोर नाही आहे, माझं आव्हान त्यांच्या समोर आहे। राजू सातवचं आव्हान होऊ शकत नाही। राजीव सातव हे राहुल ब्रिगेडचे अरे राहुल ब्रिगेड म्हणजे काय हो? राहुल गांधी काय येऊन बटणं दाबणार आहेत का? मला सांगा ना। या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणते ठोस मुद्दे घेऊन आपण रिंगणात उतरलेला आहात? आम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मुद्दे जे घेतले ते पहिला मुद्दा आहे आमचा भ्रष्टाचार। या देशामध्ये झालेले घोटाळे ए पासून झेडपर्यंत या देशात होणारा अत्याचार, महिलावर होणारे अतिप्रसंग, ह्या देशामध्ये वाढला आतंकवाद, वाढणारा नक्षलवाद आणि या देशातला जो तरुण जो क्वालिफाईड आहे आणि तो तरुण नोकरी न मिळत असल्यामुळं तो जर नक्षल बनत असेल तर ही चूक सरकारची आहे। ही सरकारने याच्यात लक्ष घालायला पाहिजेत। बेरोजगारी हा एक मुद्दा आम्ही निवडणुकीमध्ये घेतला आहे, हा मोठा मुद्दा आहे। म्हणून एकंदरीत दैनंदिन जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे पूर्ण आम्ही या निवडणुकीच्या आमच्या या मोहिमेमध्ये आम्ही घेतलेले आहेत। खासदार म्हणून आपण कुठलीही विकास कामं केलेली नाहीत असा विरोधकांचा आरोप आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, विरोधकाचं कामच ते खासदार म्हणून विकास कामं केली नाही म्हणण्याचं ते ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे तो। मी त्याच्या अधिकारावर गदा आणत नाही, पण तो माझा प्रश्न त्यांना आहे की बाबा ठीक आहे, मी खासदार आहे, विरोधी पक्षातला आहे, माझ्यासारखे 170 खासदार आम्ही एनडीएचे आहोत, परंतु सरकार तुमची आहे, 15 वर्ष झाली सरकार तुमची, तुम्ही नेमकं कोणतं विकासाचं काम केलं हा प्रश्न माझा त्यांना आहे। म्हणून सरकारकडे पैसा नाही, सरकारला विकास कामं करायचा वेळ नाही आणि 4-4 महिन्याला 6-6 महिन्याला सरकारचा खात्याचा मंत्री बदलतो, प्रत्येक मंत्री भ्रष्टाचारात अडकतो, त्यांचं खातं काढून घेतलं जाते, तो जेलमध्ये जातो, पुन्हा नवीन मंत्री येतो, त्यांना 6 महिने तर त्यांच्या खात्याचं काही लक्षात येत नाही, समजतच नाही। त्याच्यामुळं प्रश्न असा होतो, ह्या सर्व लपाछपीच्या या खेळामध्ये या देशाचं वाटोळं झालेलं आहे। म्हणूनच या 2014च्या निवडणुकीमध्ये नरेंद्रभाई मोदी यांच्या नावानं किंवा यांना प्रधानमंत्री बनवण्यासाठी पुरा देश सज्ज झालेला आहे आणि नरेंद्रभाई मोदी देशाचे प्रधानमंत्री होऊ द्या। बघा, विकास कामं आमच्या लोकसभा मतदारसंघात नाही, संबंध देशामध्ये कसे वेग येईल, कशी प्रगती होईल आणि किती स्पीड राहील आमचा, किती विकास कामं आम्ही करू। आपल्या मतदारसंघातली गटबाजी ही टोकाला गेलेली आहे, असं असताना निवडणुकीच्या दरम्यान ही गटबाजी कशी दूर होऊ शकते? आमच्या पक्षात गटबाजी हे तटबाजी चालत नसते। हे शिवसेना आहे, शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे आणि आपल्याला मी एक सांगतो की शिवसेनेमधला जो काही मतदार आहे, शिवसेनेच्या विचाराचा तो मतदार शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित झालेला हा मतदार आहे। त्याच्यामुळं इथं असं कुठल्याही प्रकारचं ह्या मतदारसंघात तर नाही, परंतु महाराष्ट्रात सुद्धा आपण कित्येक अशी उदाहरणं आपल्याला देता येतील। परभणीचं उदाहरण जवळ आहे, तुकाराम रेंगे पाटील आमचे पक्ष सोडून गेले काय, सुरेश जाधव पक्ष सोडून गेले काय, परंतु कायम मतदार जो आहे हा कायम शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमागे उभा आहे। त्याच्यामुळे कुठलाही असा काही प्रकार इथं नाही आणि कुठं असेल तर त्याच्यामुळं काही परिणाम या निवडणुकीत होणार नाहीत। मराठवाड्यात गारपिटीनं भीषण परिस्थिती ओढवली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील वाढत आहेत। त्याचं कारण एक आहे की सरकारचं लक्ष नाही। आज हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 10-11 शेतकऱ्यांना आत्महत्या केली की त्यांचे हरभरा असेल, गहू असेल, पपई असेल, केळी असेल, हळद असेल, ऊस असेल, टरबूज असेल, मिरची असेल, टमाटर असेल, एकंदरीत जवळजवळ 11 शेतकऱ्यांना हिंगोली जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये आत्महत्या केल्या। परंतु अद्याप सरकारनं किंवा सरकारचा प्रतिनिधी त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीचे, आईचे आसूसुद्धा पुसू शकला नाही, यांचं लक्ष नाही। नाविलाजानं शेतकरी
आत्महत्या करतायत, हे सरकारला शोभणारी गोष्ट नाही आहे. सरकारनं लक्ष घालणं गरजेचं आहे. सरकार शेतकरी आहे तर सरकार आहे, शेतकरी नाही तर मग सरकार कुठून राहणार आहे? पण ह्या सगळ्या गोष्टी सरकारनं बघायला पाहिजे. आता तुम्ही भ्रष्टाचार केला, लोकांपासून टक्केवारी घेतली, गुत्तेदार पोचले, हप्ते घेतले, नंबर 2चे धंदे केले, तर लोक तुम्हाला पाडणार आहे. आम्ही असे कुठले धंदेच केले नाही, आम्ही या भानगडीत पडत नाही. नको आम्हाला टक्केवारी, नको नंबर 2चा धंदा, नको हप्ता, नको गुत्तेदार, या भानगडीत तुम्हाला कधीही आम्ही पडलेले नाही. जी कामं होतात ते आम्ही सरळ सरळ कामं करत असतो.